आपल्याला ड्रॉ करायला सांगितले. काय करायला सांगितले? ड्रॉ करायचं, आपल्याला चित्र काढायचे, आकृत्या काढायचे आहेत. पहिला बघा, तुम्हाला लाईन बीटी दिलेले आहे. लाईन म्हणजे काय? दोन्ही साइडला पूर्णपणे अनंतपर्यंत जात आहे. तो कुठे थांबतो का? नाही थांबत. जो थांबत नाही त्याला आपण लाईन म्हणतो. दोन्ही बाजूला बाण दाखवायचं. दोन्ही बाजूला काय दाखवणे? बाण. जर दोन्ही बाजूला बाण दाखवलं तर त्याला लाईन म्हणतात. दोन्ही बाजूला बाण दाखवलं तर त्याला काय म्हणायचं? बघा, दोन्ही बाजूला मी काय केलं? बाण दाखवला का नाही? बाण दाखवला ना. ज्या वेळेस बाण दाखवतो तेव्हा तो काय होतो? लाईन. लाईन कुठला दिले का? बी टी. एका बिंदूवरती बी घेतो आणि एका बिंदूवरती काय करतो? टी. समजते का इथं? लाईन म्हणजे माहित झाला. लाईन कशाला म्हणायचा? दोन्ही बाजूला काय दाखवणे? बाण दाखवणे. जेव्हा आपण बाण दाखवतो तेव्हा तो काय होतो? लाईन. आणि आता लाईन कुठल्या दिलेल्या आहेत? बी आणि टी. बी एका बिंदूवरती, टी एका बिंदूवरती. हा पहिला प्रश्न झाला. आता त्याच्यानंतर दुसरा प्रश्न. रे म्हणलेला आहे एका बाजूलाच बाण दाखवणे. रे म्हणजे काय? एका बाजूलाच बाण दाखवणे. लाईन म्हटल्यानंतर काय? दोन्ही बाजूला काय दाखवणे? बाण दाखवणे. रे म्हटल्यानंतर काय दाखवणे? एका बाजूला फक्त काय दाखवणे? दुसरा कुठेही बाण दाखवता येत नाही, फक्त पॉइंट. आता बघा, आता एका बाजूला बाण म्हटल्यानंतर एका बाजूला पॉइंट दाखवलं नाही? दाखवलं. आता बघा काय नाव दिलेलं आहे? डी आणि ई. डी हा इथं एका बिंदूवरती हा पूर्णपणे स्टॉप होतो आणि ई हा काय होतो? वाढत जातो. ई वाढतो, खरं डी काय होतो? एका ठिकाणी स्थिर राहतो. त्याला आपण काय म्हणायचा? रे. रे म्हणजे माहित झालं, एका ठिकाणी काय दाखवणे? बाण दाखवणे. एका बाजूला काय दाखवणे? बाण. लाईन म्हटल्यानंतर काय? दोन्ही बाजूला काय दाखवणं? झालं तेवढं का? आता पुढचा. इथं परत लाईन म्हटलेली. लाईन म्हटल्यानंतर आता सांगा बघू काय करायचं आहे? दोन्ही बाजूला काय दाखवणे? दोन्ही बाजूला आता बघा, दोन्ही बाजूला मी बाण दाखवलं का नाही? दाखवलं बाण. मग दोन्ही बाजूला बाण दाखवल्यानंतर पॉइंट पहिला कुठला येतो? दुसरा पॉइंट कुठला येतो? म्हणजे हा झाला आपला लाईन एमपी. लाईन कुठला तयार होतो? एमपी. झालं का? आता पुढचं. पुढचं आपल्याला काय म्हणलेलं आहे सांगा बघू? लाईन कुठला? लाईन वाय. हा पूर्ण एकच लाईन आहे. तो एका लाईनला नाव दिलेले आहेत. फक्त काय नाव दिलेले आहेत? वाय हा नाव दिलेले आहेत. काय नाव दिलेले आहेत? बघा, हा पूर्ण एका लाईनला मी फक्त एकच नाव दिला. इथं बिंदू दाखवलं का कुठं? बघा, इथं मी बिंदू दाखवलेलं होतं. दोन जेव्हा पॉइंट असतात तेव्हा बिंदू दाखवायचं. एकच जर असेल तर तेव्हा काही दाखवायचं नाही, बिंदू दाखवायचा नाही. समजलं का? बिंदू कधी दाखवायचा? दोन्ही ठिकाणी असतील तर दोन पॉइंट. कुठलं? एक एम पी होतं का नव्हतं? इथं बघा बघू, एम पी हे दोन आहेत का नाही? इथं काय आहे? एकच आहे. वाय एकच आहे. त्यावेळेस बाण तिथं बिंदू कुठं दाखवायचं का? रेषावरती नाही. एका लाईन मध्ये कुठलाही बिंदू दाखवायचं नाही. डायरेक्ट काय करायचा? समजलं गोष्ट? आता पुढचा. आता पुढचं काय म्हणले? पॉइंट म्हणले. पॉइंट म्हणल्यानंतर एका ठिकाणी तीन बघ. हा झाला माझा पॉइंट म्हणजे एम. झालं एवढं. हा पहिला. दुसरा क्वेश्चन आपला संपला. पहिला क्वेश्चन झालाय, दुसरा क्वेश्चन झाला. पूर्णपणे काय करायचं? लाईन म्हणजे काय सांगा बघू पटकन. दोन्ही बाजूला काय दाखवणे? झालं. रे म्हणजे काय? एका बाजूला बाण दाखवणे. आणि त्यानंतर तिसरा म्हटल्यानंतर फक्त एकच लाईन दिलेली असेल तर तेव्हा ते बिंदू द्यायचं का? नाही. पूर्णपणे बाहेरच नाव द्यायचं त्याला. आणि पॉइंटला म्हटल्यानंतर एक टिप द्यायचा, त्याला नाव देऊन टाकायचं. तो म्हणजे काय होतो? समजलं इथपर्यंत? लक्षात येतंय? सगळ्यांनी पूर्णपणे वहीमध्ये चांगल्या पद्धतीने अक्षर काढून पूर्णपणे लिहायचं.